हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? चला तर मग वळूया आजच्या रेसिपीकडे. आजची जी रेसिपी आहे ती डाएट स्पेशल रेसिपी आहे. वेट लॉससाठी तुम्ही ही रेसिपी करून खाऊ शकता, एन्जॉय करू शकता. बिकॉज जर डाएट करत असाल तर काही काही वेळेस आपण फक्त चपाती किंवा फक्त भाकर प्रेफर करतो. कधी कधी ते चपाती आणि भाकर खाऊन आपल्याला जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा राईस बनवून खाऊ शकता की जेणेकरून तुमचा वेट लॉस सुद्धा होईल आणि त्याचा तुम्हाला फायदाच होईल, प्रोटीनसुद्धा मिळतील. तर तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघू शकता काय काय यूज केले आहेत ते. मी आलं लसूण ठेचून घेतला आहे खलबत्त्यामध्ये. एक मोठ्या साईजचा कांदा कापून घेतला आहे अशा पद्धतीने. एक मोठ्या साईजचा टोमॅटो आणि भरपूर अशी कोथिंबीर. राईस मी पाण्यात भिजवून ठेवला आहे वॉश करून. आणि 1 किलोच्या आसपास मी चिकन घेतलं आहे, ते सुद्धा वॉश करून ठेवलं आहे. आणि व्हेजिटेबल्स घेतले आहेत. मी फ्लॉवर, गाजर आणि फ्रेंच बीन्स घेतले आहेत. ते वेट लॉससाठी यूजफुल आहेत म्हणून मी तेच व्हेजिटेबल्स घेतले आहेत. तर स्टार्ट करूया आजची रेसिपी. आपल्याला तेल घ्यायचं आहे कुकरमध्ये आणि थोडं तूप ॲड करायचं आहे त्यामध्ये. त्यानंतर जिरं टाकायचं आहे. जिरं तडतडल्यावर आलं लसूणची जी पेस्ट जे खलबत्त्यात कुटून घेतलं होतं ते तेलात टाकायचं आहे. ते छान फ्राय केल्यानंतर कांदा टाकायचा आहे. कांदा सुद्धा छान परतवून घ्यायचा आहे. कांदा लवकर नरम होण्यासाठी मीठ टाकून घ्यायचं आहे. 2 चमचे मीठ टाकलं आहे मी क्वांटिटीनुसार. त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे. कोथिंबीर ॲड करायची आहे. हे सगळं तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये हळद, मिरची पावडर आणि जो गरम मसाला तुमच्याकडे अवेलेबल असेल तो टाकायचा आहे. आणि हे सगळं मिश्रण छानपैकी तेलात फ्राय करून घ्यायचं आहे. नंतर यामध्ये चिकनचे पीसेस ॲड करायचे आहेत. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे. तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करू शकतो व्हेजिटेबल्स. सगळे व्हेजिटेबल्स जे कट करून घेतले होते ते ॲड करायचे आहेत. आता राईस ॲड करायचा आहे. हा राईस मी पाण्यामध्ये भिजवून ठेवला होता. त्यामुळे जेव्हा राईस ॲड करणार तर हलक्या हाताने हे मिश्रण मिक्स करायचं आहे. कारण जर तुम्ही असंच पटापट ते मिश्रण मिक्स केलं तर तांदळाचे जे दाणे आहेत त्याचे तुकडे होतात. म्हणून व्यवस्थित अलगद हाताने ते मिश्रण मिक्स करायचं आहे. आणि हे करत असतानाच मी एका साईडला पाणी गरम करत ठेवलं होतं एका भांड्यामध्ये. सो गरम पाणी ॲड करायचं आहे. क्वांटिटी तुम्ही बघू शकता. जे मिश्रण आहे आपलं त्याच्यावर थोडं पाणी आलं पाहिजे फक्त. आणि त्यानंतर फॉईल पेपर कव्हर करून मग कुकरचं झाकण बंद करायचं आहे. आणि 10 मिनिटांसाठी मीडियम गॅस ठेवायचा आहे. 10 मिनिटं झाल्यानंतर आपल्याला तो फॉईल पेपर काढून घ्यायचा आहे. आणि हे मिश्रण हलक्या हाताने पुन्हा व्यवस्थित वर खाली करायचं आहे. आणि पुन्हा आपल्याला 10 मिनिटांसाठी शिजवायचा आहे हा राईस झाकण बंद करून. आता झाकण बंद केल्यावर एकदम कमी आचेवरती मंद गॅस ठेवायचा आहे. आणि फ्रेंड्स तुम्ही बघू शकता किती छान रेडी झाला आहे हा राईस. खूपच सुंदर होते ही रेसिपी आणि टेस्टी सुद्धा होते आणि आपलं डाएट सुद्धा फॉलो होतं. तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स. व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. आणि नक्की ट्राय करा ही रेसिपी. तुमच्या डाएटमध्ये नक्की ॲड करा. आणि मला नक्की कमेंट्स करून कळवा कशी झाली होती ते.
भरपूर प्रोटीनयुक्त असा हा राईस रेडी होतो। डाएट तर करायलाच पाहिजे, पण टेस्टी सुद्धा खायला पाहिजे, म्हणून हा एक ऑप्शन आहे। थँक यू फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.